रामकृष्ण हरी या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आता थोडा थोडा पाऊस पडलाय आणि पाऊस पडल्यामुळं आता सर्व शेतकरी आपलं पेरणी करतात। कोण बाजरी, पावसाच्या जीवावरती येणारे पीक बाजरी, तूर आणि कडवळ, मका काही येत नाही, पण लोकांना आशा आहे की बाबा पाऊस पडेल, पुढं येईल गुरांना चारा, म्हणून लोक मका पण पेरतात। आता पाऊस थोडाच पडला, एवढा काही जास्त पाऊस पडला नाही, पण बारीक बारीक ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांना खाण्यापुरतं गवत आलेलं आहे। गुरांना एवढं काही जास्त मोठं झालेलं नाही, पण तरी पण कसं तरी गुरांचं चारा बघायचं थोडंसं। पावसामुळं बरं, बघू आता, पावसाची प्रतीक्षा आहे अजून, पाणी कुठं विहिरींना अजून आलेलं नाही। बघू पावसाने जर साथ दिली तर ही जी पेरलेली पिकं आहेत ती येतील अशी आशा आहे सगळ्यांना। बरं, आता थोडासा पाऊस पडल्यामुळं वाईच निसर्गामध्ये हिरवाई आलेली आहे। शेतामध्ये कांद्याची पेरणी चालली। आता ही कांदा पेरायचं चाललंय काम। बघा, हे आमच्याच घरातले अण्णा, बैल आहेत त्यांच्याकडे, बैलगाडी, सगळं साहित्य। आणि कांदा जर बैलाच्या ह्यानी जर पेरलं, पेरणीनी म्हणजे अवजारांनी, तर कांद्याचं बी आहे ना एकूण एक उगवलं जातं। त्यामुळं जुनं ते सोनं म्हणल्यानुसार खरंच जुन्या पद्धतीने जर आपण शेती केली, बैल वगैरे असं, तर खरंच ती कुठलंच बी उगवायचं राहत नाही आणि अगदी चांगलं पेरणी पण होती। अण्णा, आता किती राहिलं या? होय, अण्णा पेरतात आता ही कांदा। मी आता ही रानातलं गवत वेचते या। राहिले आता, जरी पाळी घातली, पेरणी केली, तरी पाऊस पडल्यामुळं जरा झिमझिम पाऊस असला तर गवताचं प्रमाण बी एकदम पटापटा वाढलं जातं। आणि आता मी ही गवत याचं काम माझं चाललंय, अण्णा ही पेरणी करतात आणि आमचे मिस्टर जरा कामानिमित्त बाहेर गेलेत, त्याच्यामुळं आता ही मला एकटीलाच काम करावं लागतंय। आता ही अण्णांचं चाललंय पेरायचं काम व्यवस्थित। गवत आहे थोडंफार, ते आता वेचून घ्यायचं। आताच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये बैलांचं प्रमाण तसं पाहता कमी झाले। साधारण आमच्या गावामध्ये पण बरीच बैल, म्हणजे बैल जोडी नाहीतच। अण्णा, आपल्या गावात किती असतील बैल? थोडीच असतील होय? मला तर वाटतंय पहिल्यापासून तुमच्याकडे अजून तुम्ही टिकवली आहे का नाही? हा, थोडं गवतामुळं व्हायच पेरायला ही होते। हा, असं रानामध्ये थोडं गवत झालंय आणि ते पेरताना थोडा प्रॉब्लेम येतो या। ती मी गवत थोडं याचं ते हे असलं कॅनपट आलंय, ह्याचं काय होतं, थोडं जर राहिलं, हे असलं गवत बघा तुम्हाला दाखवते, हे असलं गवत थोडं जर राहिलं तर परत हा एवढंच होतं। ती असं थोडी त्याची कांडक्या प्रकारचं गवत असतं, कांड्या त्याला छोट्या, हे काय अशा, ह्याची थोडी एक जरी कांडकी राहिली तर ती परत हा एवढं मोठं गवत होतं। त्याच्यामुळं ती सगळं इचून काढावंच लागतं आणि ते मरत पण नाही। पाऊस आला, आपण जर इचून दुसरीकडे टाकलं की परत हा असंच फुटतं। त्याच्यामुळं त्याला वाळलं की लगेच पेटवून द्यावं लागतं। थोडं गवत आहे, पण ती कांद्याला तेवढं पण अडचण करतं ना, त्याच्यामुळं ही वेचायचं काम चाललंय। काही असलं असं इचून काढलं म्हणजे मग जरा पेरायला बी सोपं पडतं आणि
आपल्याला बी पुढं खुरपायला बी जरा बरं पडतं. दोघं असल्यावर जरा पटापटा होतं, पण आता मला एकटीलाच काम करावं लागतंय. तरी पण माझा चाललाय प्रयत्न, जेवढं होईल तेवढं याचायचा प्रयत्न, स्वच्छ रान करण्याचा. अगदी वातावरण बी खूप छान आहे. ऊन पण कमी आहे, त्यामुळं वातावरणामध्ये अशी प्रसन्नता आहे. आणि रानामध्ये असं मोकळ्या वातावरणामध्ये खूप असं भारी वाटतं. आणि काम करत असताना मग अगोदर नाही वाटत की कामाला सुरुवात करावी, पण एकदा कामाला सुरुवात केल्यानंतर काम करायला पण काय वाटत नाही. मग एकदा रानात आलं की असं वाटतं रानातच यावं. आणि रानातली कांद्याची पेरणी झाल्यानंतर आता अण्णांचं पाळी घालायचं काम चाललंय. बघा, मगाशी तुम्हाला किती गवत दिसत होतं. आता ही सगळं गवत वेचून काढलं. आता ही काही पाळी घालायचं आणि मग नंतर वाफे काढायचे. पाऊस जास्त पडला तर विहिरीला पाणी फुटेल, मग देता येतं पाणी. नसेल तर मग काय, पावसाच्या जीवावर जशा पद्धतीने येतील त्या पद्धतीने कांदे येतील. शेवटी बिनभरोशाचं ही पीक आहे. पाऊस पडला तर कांदा उगवतील व्यवस्थित, नाही पडला तर मग काय आहे. आता बघू काय होतंय. पेरलं तर पाहिजे, काम केलं तर पाहिजे. आता बघा, हे सगळं पाळी घालून झाली मस्त. आता बघा किती छान असं रान दिसतंय. बघा, एकदम स्वच्छ. थोडंफार राहिलंय आता ते वेचून काढायचं. आता छान असं रान झालंय. आता वाफे काढले की कांद्याची पेरणी झालीच म्हणायची.